कर्जतमधील टाउनशिपच्या जाहिरातीवरनं मानवाधिकार आयोगानं घेतलेल्या आक्षेपावर स्थानिकांचा संताप, जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा आरोप. अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावरती दादागिरी, करमाळ्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना दादांची तंबी, तर विरोधकांकडून टीकेची झोड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा, मराठा आंदोलनाचा विषय त्यांनी अत्यंत संयमानं हाताळला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. राज आणि उद्धव ठाकरेंच्या घट्ट युतीतनं मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार, तर महापौर सुद्धा मराठीच होईल. पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरनं शिंदेंसह भाजपलाही सुनावले खडेबोल. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवडणी. खासदार सुप्रिया सुळेंना अध्यक्षपदावरून हटवल्यामुळे चर्चांना उधाण. देशातल्या पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी. परिवहन मंत्री सरनाईकांनी घेतली कार. अहिल्यानगरात दूध खरेदी दरात लिटर मागे ₹1 वाढ. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत इमारतीवरती कारवाई. ठाण्याच्या लोकमान्य नगरातील अनधिकृत 4 मजली इमारतीवर पालिकेचा हातोडा. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन मिरवणूक रथ तयार. यंदा श्री गणनायक रथातून निघणार दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबईजवळच्या कर्जतमधील सुकून एम्पायर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वादात सापडलाय. या वादाचं कारण ठरलंय सुकून एम्पायर प्रोजेक्टची जाहिरात. या जाहिरातीत हलालचा उल्लेख आहे. समविचारी असलेल्या एका विशिष्ट धर्मासाठीची ही टाउनशिप प्रोजेक्ट असल्याची जाहिरात करण्यात आली. यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. भाजप आणि शिवसेनेकडनं यावरती तीव्र आक्षेप घेण्यात आलाय. दरम्यान एकीकडे हा वाद पेटलाय, तर दुसरीकडे मानवाधिकार आयोगानं सुद्धा यात उडी घेतली. मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला पत्र लिहित 2 आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश दिले. एका विशिष्ट धर्मासाठीच इथं घरं मिळतील हे असंविधानिक आहे, असंसदीय आहे, बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घरं विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे. ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे. मानवाधिकार आयोगानं देखील सरकारला नोटीस पाठवून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे. कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत. त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी. आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही. जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. आता सुद्धा वेगळ्या सोसायटीच्या निमित्ताने हलाल टाउनशिप, जिथे सगळं हलाल असेल, बच्चे जायदार टोपिया पहनेंगे, महिलाएं बुरखाएं पहनेंगी, अशी जाहिरात करणारी ही टाउनशिप देशाच्या अखंडतेवरती प्रश्नचिन्ह आहे, धोक्याची घंटा निर्माण करणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या टाउनशिप निर्माण करणाऱ्यावरती कारवाई व्हायला हवी. एकदा आपण भोगली फाळणी जर अशी परवानगी दिली तर पुन्हा राज्यामध्ये ठिकठिकाणी लँड जिहाद निर्माण होईल. नाही, त्यावर कारवाई होणार आहे. असं हलालचा बोर्ड वगैरे लावून टाउनशिप करणारे जे माफिया आहे त्यांना जेरबंद सरकार करणार आहे. तर स्थानिकांनी मात्र आरोप फेटाळून लावत जाणीवपूर्वक ही बदनामी केली जात असल्याचा आरोप केलाय. शब्दावरती त्यांनी जे उचललाय मुद्दा, तो मुद्दा त्याला कळलेलाच नाहीये. काही शब्द आहेत ना ते समजायला पाहिजेत. हे जाणून बुजून केला जातोय. हे इथे जर मॉमेडन लोक आलेली आहेत आणि जी राहतात
ती काय बाहेरून पाकिस्तानवरनं नाही आलेली किंवा बांगलादेशवरनं नाही आली. मुंबईची लोक ममता बुडाली. त्यांना काय पाहिजे? मशीद पाहिजे, कब्रस्तान पाहिजे. तुम्ही द्याल का? सोय करता का? काय नाही करत मग त्यांची सोय. बरोबर. त्यांची सोय केली पाहिजे ना. तुम्ही एक मशीद कुठे चालू असेल तिथे डाबा मारताय, मशिदी बंद करता. जे हलालचा विषय आहे ना, इथे काय कत्तल खायला नाही चालू आहे. हलालचा नाही 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 हलाल तुम्हाला शब्दच नाही कळला. हलाल शब्द हे आहे का तुम्ही व्याज न घेता फक्त डाऊन पेमेंट भरायचा आणि दर महिना पैसे द्यायचे, त्याला हलाल बोलला जातो. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट नका भरू. जाणीवपूर्वक खराब केला जातो ना वातावरण. दुसरा काय मुद्दा, काय कसला मुद्दा आहे काय? विषय नाहीये. आमच्या गावात वादाचा विषय आहे का? तुम्ही आमच्या इथल्या हिंदूंना विचारा, आमच्यात वादाचा विषय आहे का? आजपर्यंत आमचे कधीच सण, म्हणजे मला प्रत्येक सण एकदम एकोप्याने साजरा करतात. एकोप्याने साजरा होतात. त्यांचे गणपती साजरा होतात, आमची ईद साजरी होते. कधीच आमच्या विषयात नसतो. आम्ही एकमेकांना चांगल्याने भेटतो. आणि हे कशाला आमच्या गावात येऊन हा हिंदू आहे हा मुसलमान करतोय? प्रत्येक गोष्टीवर तुम्ही हिंदू मुसलमान करता म्हणजे असं काय करणार आहे तुम्ही? मुसलमान पण तिथे म्हणजे कस्टमर आहेत, सगळेच कस्टमर आहेत. तुम्ही आणा ना कस्टमर, ज्या जातीचे पाहिजे त्या जातीचं आणा. इथे आम्ही द्यायला तयार आहेत आणि आम्ही देतोच. तर मीरा रोडमध्ये सुद्धा इस्लामिक टाउनशिप तयार केल्याचा आरोप करण्यात आलाय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. मीरा रोडच्या हिल गॅलेक्सी सोसायटीचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय. मुंबई और आसपास के इलाकों में हलाल कम्युनिटी और मुस्लिम टाउनशिप बनाने की जो प्रोजेक्ट चल रहे हैं उसको लेकर अब बीजेपी काफी ज्यादा अलर्ट हो गई है. बीजेपी नेता और विधायक अतुल भातखळकर ने बाकायदा एक चिट्ठी देवेंद्र फडणवीस को लिख कर दी है और साफ तौर पर कहा है कि मुंबई और आसपास के इलाकों में जो इस तरह की कम्युनिटी बन रही है उस पर कड़ी कानूनी कार्रवाई की जाए. अतुल भातखळकर ने जो चिट्ठी लिखी है उसमें से एक जो सोसाइटी है वो हिल गैलेक्सी, उन्होंने अपनी चिट्ठी में हिल गैलेक्सी के बारे में भी जानकारी दी है. आपको बताना चाहेंगे कि मुंबई से सटे मीरा रोड के विनय नगर में ये सोसाइटी है हिल गैलेक्सी और उस पर जो पोस्टर्स हैं उस पर भी आप साफ तौर पर देख सकते हैं किस तरीके से एक खास कम्युनिटी को अट्रैक्ट करने के लिए उन जो फैमिलीज हैं उनकी जो वेशभूषा है वो उस तरीके से बनाई गई है. और सबसे इम्पोर्टेंट बात है उस पोस्टर्स में जो बाहर लिखा हुआ है कि मस्जिद यानी प्रेयर हॉल, उनकी भी फैसिलिटी सोसाइटी के अंदर दी गई है. तो कहीं ना कहीं एक पर्टिकुलर कम्युनिटी को अट्रैक्ट करने के लिए इस तरीके के जो पोस्टर्स हैं, जो एक एडवर्टीजमेंट बनाए गए हैं ताकि कोई पर्टिकुलर कम्युनिटी ही इस इलाके में या इस इमारत में रह सकती है. इस तरीके की जो बिल्डिंग है वो मीरा रोड और आसपास के कई इलाकों में बनी हुई है. इसलिए अब बीजेपी की जो नेता हैं अतुल भातखळकर, जो विधायक भी हैं, उन्होंने बाकायदा इस सोसाइटी का नाम लेते हुए देवेंद्र फडणवीस को साफ तौर पर कहा है कि एक जो टाउनशिप, जो मुस्लिम कम्युनिटी को एक स्पेशल टाउनशिप बनाया जा रहा है, वैसे टाउनशिप बनाने की परमिशन किसी को ना दिया जाए क्योंकि फ्यूचर में इस तरीके की जो टाउनशिप बनने से खतरा बढ़ सकता है. और मीरा रोड में ही तकरीबन 2 से 3 सोसाइटी ऐसी हैं जहां पर सिर्फ और सिर्फ मुस्लिम कम्युनिटी को ही फ्लैट बेचने या फिर वहां पर रहने की परमिशन दी जा रही है. इसलिए अब जो है इसको लेकर राजनीति भी शुरू हो चुकी है. और जिससे मैंने आपको बताया कि पोस्टर्स में आपको दिखाने को फिर से इस पोस्टर्स में जो फैमिली दिखाई गई है, एक वो पर्टिकुलर कम्युनिटी को दिखाई गई है, कम्युनिटी की जो वेशभूषा होती है उसको दिखाई गई है. साथ ही साथ जो फैसिलिटीज इस सोसाइटी में दी गई है उसमें देखिए मस्जिद को भी दिखाया गया, प्रेयर हॉल उसमें डेडिकेटेड बनाया गया है. तो कहीं ना कहीं एक कम्युनिटी को अट्रैक्ट करने के लिए इस तरीके के एडवर्टीजमेंट और इस तरह के पोस्टर्स जो हैं वो अलग अलग हिस्सों में लगाए गए हैं. मुंबई से तकरीबन 125 किलोमीटर दूर करजत में भी एक टाउनशिप बनाया जा रहा था जिसका नाम सुकून टाउनशिप था. उसे भी हलाल टाउनशिप का नाम दिया गया था और सिर्फ एक मुस्लिम कम्युनिटी को अट्रैक्ट करने के लिए उस तरीके की टाउनशिप वहां पे बनाई जा रही थी. ये टाउनशिप बनकर पूरी से तैयार है. यही वजह है कि अब बीजेपी के विधायक अतुल भातखळकर ने इसकी जो सोसाइटी का जिक्र है उसे बताया है कि यहाँ पर हिंदुओं को घर नहीं दिया जा रहा है, सिर्फ और सिर्फ एक कम्युनिटी के तहत घर बनाया जा रहा है और मुस्लिमों को घर दिया जा रहा है. उसको लेकर सरकार कार्रवाई करे और ऐसी कम्युनिटी को आगे ना बनने दे क्योंकि इससे फ्यूचर में लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब हो सकते हैं. मीरा रोड से कैमरा राजेश सापरे के साथ विवेक गुप्ता, न्यूज़ 18 इंडिया.